ही योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही 8 मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार आहोत। फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यामध्ये। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार। लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी, अर्जंट आदेश दिला, मी आजपासूनच आदेश दिलेला आहे लाडक्या बहिणींसाठी। कारण लाडक्या बहिणींना 7, 5, 6, 7, 8 असे वाटप होणार होते, परंतु परत टाइम पुरणार नाही कारण मार्चचा हप्ता देखील जमा करायचा आहे। त्याच्यामुळं लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, बँकेला तातडीचे निर्देश दिलेले आहेत। आज रात्रीपासूनच ठीक संध्याकाळी तुम्हाला 7 वाजल्यापासून पुढे मेसेज यायला सुरुवात होतील। लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणींना जे काही प्रतीक्षा होती ती फेब्रुवारी हप्त्याची संपलेली आहे आणि आज ठीक 7 वाजल्यापासून पुढे तुम्हाला वाटप हे सुरू होणार आहे। उद्याचं जे वाटप होणार आहे ते आजपासूनच करण्यात आलेलं आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींना आता पैसे यायला सुरुवात देखील होईल। 15 जिल्ह्यांमध्ये हे वाटप करण्यात येणार आहे। सोबतच 8 बँकांमध्ये हा फेब्रुवारीचा 8वा हप्ता हा सुरू करण्यात येणार आहे। 3500 कोटींचे चेक झालेले आहे, सही तुम्हाला माहितीच आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कुठल्याही क्षणी आता मेसेज येणार आहे, मोबाईलवरती कुठल्याही क्षणी मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। खात्यावरती भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपये, तर कोणाच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये आणि 2330 रुपये असे सुद्धा मिळणार आहेत। आता तुम्ही म्हणाल 2330 रुपये कसले मिळणार आहेत, तर तुम्हाला मी 2 मिनिटातच सांगणार आहे। जर तुम्हाला याची जी प्रोसेस आहे ती एकदम सोपी आहे। तुम्हाला जर 2330 रुपये पाहिजे असतील तर काय करावं लागणार आहे, 1500 रुपयेच मिळणार आहेत कोणत्या लाडक्या बहिणींना आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा आत्ताची सगळ्यात मोठी बातमी, अदिती तटकरे मॅडम यांनी आत्ताच बँकेंना तातडीचे आदेश दिलेले आहेत की कुणाचाही आता उशीर करू नका, भरपूर उशीर झालेला आहे। आता कुठलाही उशीर न करता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्यांची जी काही रक्कम आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना 1500 द्यायचे, कोणत्या लाडक्या बहिणींना 2330 आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 असे वाटप जे आहे ते करा, पटकन करा असे दिलेले आहेत, निर्देश हे दिलेले आहेत। आता तुम्हाला जर ही प्रोसेस बघायची असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा। तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला सुद्धा 1500 रुपये यायला पाहिजेत किंवा 2330 रुपये यायला पाहिजेत तर हा व्हिडिओ 100% पहा, तुम्हाला सुद्धा पैसे फिक्स येणार आहेत। आता तुम्ही म्हणाल 2330 रुपये कशाचे, सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण डिटेल माहिती मिळणार आहे। तुम्हाला माहिती आहे की फेब्रुवारीचा जो हप्ता आहे आता लाडक्या बहिणींच्या काही क्षणात त्यांच्या मोबाईलवरती मेसेज पाहायला मिळणार आहे, खात्यामध्ये हे पैसे पडणार आहेत। परंतु आज म्हणजे आज 4 मार्चला 7 बँकेमध्येच पैसे हे पडणार आहेत। ते बँक कोणत्या आहेत त्यांची नावं आपण पाहणार आहोत। सोबतच कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे आज येणार नाहीत आणि त्याची कारणं काय आहेत हे सुद्धा आपण आता इथे स्पष्टपणे सांगणार आहोत। जे व्हिडिओ पूर्ण पाहतील त्यांना संपूर्ण माहिती मिळणार आहे, जे व्हिडिओ पाहणार नाहीत त्यांना पैसेही येणार नाहीत, कारण त्यांना काय करायचं आहे हे समजणारच नाही। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर। सगळ्यात महत्त्वाचं, पैसे कोणाला येणार आणि मेसेज कोणाला येणार पहा। ज्या लाडक्या बहिणींना 2330 रुपये पाहिजे असेल त्यांनी काय करायचं हे देखील रेशन कार्डची तुम्हाला माहिती आहे की फेब्रुवारीचा हप्ता जो आहे 1500 रुपये आता तरी देण्यात येत आहे। जर तुम्ही आतापर्यंत रेशन कार्डची केवायसी केलेली गॅस सिलेंडरचे 830 रुपये असे मिळून 2330 रुपये लाडक्या बहिणींच्या मोबाईल मेसेज येणार आहे। कोणत्या जिल्ह्यापासून तुम्हाला सांगतो, पुणे हा सगळ्यात मोठा जिल्हा आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्यात रायगड जास्त संख्या असल्यामुळे पुणे, जळगाव, लातूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, मुंबई, ठाणे, नाशिक, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही सुरुवात केलेली आहे। त्यामुळे लाडक्या रेशन कार्डची केवायसी कुठे करायची काही क्षणात तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे, पैशांचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी, फेब्रुवारी आणि मार्च हप्ता सोबत येणार का, तर नाही, फेब्रुवारीचा
हप्ता पहिल्यांदा येणार, त्यानंतर लगेच 1 ते 2 दिवसामध्ये अधिवेशन संपलं की लगेच तुम्हाला दुसरा नियम लक्षात घ्यायचा. दुसरा नियम आहे तो म्हणजे तुमचं आधार कार्ड. लाडक्या बहिणींनो, जर आधार 330 रुपये कार्ड मिळायचे असेल तर काय करायचं आहे बघा. आधार कार्डची जी माहिती आहे म्हणजे तुमचं नाव, तुम्हाला सगळ्यात स्पेलिंग, प्रथम बर्थ डेट, 3 कामं करायची आहेत, जन्म तारीख आणि तुमच्या बँकेतलं नाव, बँकेचं खाता असू द्या, बर्थ डेट, त्या बँकेतलं हे जी जर माहिती आहे वेगवेगळं आणि असेल तुमच्या तर आधार तुम्हाला कार्डवरची जी पैसे माहिती येणार आहे नाहीत. ती लक्षात सेम करून घ्या. घ्या. म्हणजे आधार मी कार्डवर वारंवार तुम्हाला तुमचं हेच का नाव सांगतोय, वेगळं कारण असेल, तुम्ही बँकेत आपले नाव वेगळं असेल सबस्क्रायबर किंवा आहात, तुम्हाला स्पेलिंग व्हिडिओ मध्ये खूप जरी आवडतात, थोडा फरक तुम्ही असेल, पाहता, पुन्हा चॅनलला तुम्हाला माहिती सबस्क्राईब आहे स्पेलिंग मध्ये वेगवेगळा करता, लाईक फरक असतो, करता, जन्मतारीख कमेंट्स मध्ये करता. फरक मग हे दिसतो. माझं तर सांगणं तो काम आहे फरक की तुम्हाला काढून काय घ्या, करायला आधार कार्ड हवं, अपडेट करून घ्या आणि ते तुम्हाला update फेब्रुवारीचा झालेलं हप्ता आधार तर कार्ड येईलच, सोबत तुम्हाला ते बँकेत जमा माझ्या करावं लागणार सर्व आहे. लाडक्या बहिणींना लक्षात घ्या, मी जे तिथं काही साडी महत्त्वाच्या मिळेल, गोष्टी आनंदाचा सांगत शिरा आहे, मिळेल आणि त्या खूप मार्चचा अतिशय सुद्धा महत्त्वाच्या 21 असणार रुपये आहेत. जर मिळेल. तुम्हाला त्यासाठी पैसे माझं हे पाहिजे सांगणं असतील काम तर. आहे. त्यामुळे त्यामुळे व्हिडिओ मला संपूर्ण माहिती आहे की पहा. तुम्ही जर नक्की तुम्हाला हे ऐकणार. सगळं तुम्हाला आधार पैसे कार्ड हे पाहिजे काय असतील तर. करायचं आहे, ते आधार आधार कार्ड कार्डवरची तुम्हाला तुमच्या माहिती, बँकेत जमा तुमच्या करायचं आहे. बँकेतली सोबतच माहिती ही सेम तुमचा करून जो घ्यायची मोबाईल आहे. नंबर आहे आधार ज्याच्यावरती कार्डवरची तुम्हाला स्पेलिंग पैसे आहे येणार तेच तो आपल्या मोबाईल बँकेत नंबर स्पेलिंग आहे देखील का, तुम्हाला अपडेट आधार करून घ्यायचा कार्डवरची आहे जी जन्मतारीख आणि आहे तीच तुमच्या बँकेत बँक आहे खात्यात का, ह्या तुम्हाला जमा सगळ्या गोष्टी करायचं आहे. करायच्या आहेत. आता आता तुमची तुम्हाला बँक सांगायचं कोणती की आहे हे तुमची कमेंट सेक्शन मध्ये बँक कमेंट खातं करा. कोणत्या म्हणजे आम्ही बँकेत तुम्हाला आहे हे सांगू की फटाफट तुमच्या कमेंट मोबाईलवरती सेक्शन मध्ये कमेंट तुमच्या करून बँकेत सांगा खात्यात की पैसे येणार कोणत्या आहेत खात्यात की आहे बा, नाही. पोस्टाच्या खात्यात आहे, आता SBI सगळ्यात मध्ये आहे, महत्त्वाचं बँक ऑफ म्हणजे दुसरं महाराष्ट्रामध्ये काय आहे, आहे तर ऍक्सिस दुसरं बँकमध्ये बघा आहे, जे आहे ICICI ते कुठे रेशन आहे कार्ड. हे कारण तुम्ही गॅस कमेंट सिलेंडर सेक्शन हे मध्ये फक्त कमेंट तुम्हाला करून नक्की रेशन सांगा. कार्डवरती मिळतं. तुमचा जिल्हा त्यामुळे कोणता ज्या आहे हा लाडक्या सुद्धा बहिणींची सांगा, रेशन कारण खूप कार्डची महत्त्वाचं KYC आहे. झालेली आहे आता मी तुम्हाला अशाच फक्त एक लाडक्या महत्त्वाचं बहिणींना सांगतोय की तिथं तुम्हाला काय करायचं आहे. 330 आधार रुपये अपडेट हे केलं मिळणार आता हे आहे. आधार कार्ड घेऊन सांगतोय तुम्हाला कोणत्या तुमच्या बँकेत पैसे बँकेत येणार. जायचं आहे, तिथं बघा बँकेमध्ये SBI सबमिट करायचं आहे. SBI मध्ये आणि पैसे येणार ते त्यासोबत सबमिट बँक ऑफ केल्यानंतर महाराष्ट्र, तुम्हाला बँक ऑफ काही इंडिया, टेन्शन घ्यायची ऍक्सिस, गरज नाही. ICICI, तुमच्या कोटक पैसे 100% त्या खालोखाल येतील. पोस्टाचं आता खातं जे आहे कोणत्या ज्या लाडक्या बँकेमध्ये पैसे बहिणींचं आहे येणार अशा आहेत लाडक्या तर बहिणींच्या मी तुम्हाला खात्यावरती सांगितलं. आपल्याला पैसे पोस्टाचं पाहायला खातं मिळणार असू द्या आहेत. किंवा कोणतीही अतिशय शासकीय, आनंदाची प्रायव्हेट बातमी आहे. कोणतीही आता बँक असू द्या, शिक्षणाची पैसे मोठी सर्व बातमी आपण बँकेमध्ये पाहत येणार आहोत. आहेत. आदिती तटकरे असं मॅडम काही यांनी नाही मोठी की या घोषणा विशिष्ट केलेली आहे. बँकेतच येणार आहेत बँकेंना किंवा या तातडीचे विशिष्ट आणि अर्जंट आदेश दिलेले आहे की पोस्टातच आता खात्यात कोणाचाही असं उशीर नाही. करू नका. पैसे कुठल्याही लाडक्या तुम्हाला बहिणींना उद्या तिथं उशीर सकाळपासून करता पाहायला कामा नाही. कारण मिळणार आहेत. ऑलरेडी 100% खूप उशीर झालेला आहे. लाडक्या बहिणींना खूप आपण शिक्षण ठेवलेलं आहे. त्यामुळे जे उद्याचं जे वाटप आहे ते आजच सुरू झालेलं आहे. आता तुम्हाला मी सांगतो सरसकट वाटप होणार का तर नाही. सरसकट वाटप होणार नाही. काही मोजक्याच लाडक्या बहिणींना आज पैसे येणार. ते कोणते तुम्हाला सांगतो. आज जी यादी आहे त्याच्यामध्ये नाव तुमचं आहे का नाही कसं सांगतोय. बघा सगळ्यात महत्त्वाचं जे मी आता तुम्हाला जिल्हे सांगितले ते जिल्हे कोणते तुम्ही एकदा व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. त्या जिल्ह्यांमधील ज्या लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी झालेली आहे अशाच लाडक्या बहिणींना आज पैसे येतील. तुम्ही म्हणाल अर्ज पडताळणी आमची झाली नाही तर काय? तर तुमची अर्ज पडताळणी होईल. तुम्हाला 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लक्षात घ्या. अर्ज पडताळणी झाल्याशिवाय पहिलं म्हणजे तुमचं उत्पन्नाचा यादीत नाव दाखला, येणार दुसरं म्हणजे जर रेशन तुम्ही कार्ड नियमांमध्ये KYC बसत असाल करून तर घेणं. तुम्हाला जर तुमचं मी KYC नियम म्हणजे झालेलं काय नसेल, बाबा, माझं 2.5 KYC लाखाचं करून घ्या. उत्पन्न कारण त्याशिवाय माझं, तुम्हाला गॅस सिलेंडर हे मिळणार 2.5 लाख नाही. उत्पन्न असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे रेशन कार्डवरती पिवळं तुम्हाला पिवळं गॅस किंवा सिलेंडर हे रेशन मिळतं कार्ड असेल, आणि बरोबर? पैसे सुद्धा तुम्हाला तुमचं येतात. आता पोस्टाच्या कुठलाही खात्यात पैसे येणार का दुसऱ्या तर योजनेचा लाभ हो, घेत पोस्टाच्या नाही. तर हे खात्यात असेल देखील पैसे तरच येणार तुम्ही आहेत. यादीमध्ये त्यामुळे असणार चिंता आहात. करू लक्षात नका. ठेवायचं आहे. परंतु यादीमध्ये जर तुमचं तुमचं नाव कधी कागदपत्र असणार आहे? available जर नसतील तुम्ही तर अर्ज सर्व पडताळणी नियमांमध्ये करताना बसत तर असाल, तुमचं नाव यादीतून लक्षात घ्या. काढून टाकलं जाईल सर्व आणि नियम तुम्हाला म्हणजे इथून 2.5 पुढे लाखाचं उत्पन्न कधीही आहे, तिथं 4 पैसे जे चाकी आहेत वाहन इथून नाही, पुढचे जे आयकर हप्ते आहेत तुम्ही भरत फेब्रुवारी नाही, असो, दुसऱ्या मार्च कुठल्याही असो, योजनेचा लाभ घेत एप्रिल नाही. असो, मे असो हे तुम्ही तुम्हाला कुठल्याही पैसे सरकारी मिळणार योजनेचा नाही हे लक्षात किंवा घ्यायचं. त्यामुळे सरकारच्या महत्त्वाचे कुठल्याही डॉक्युमेंट्स लक्षात आले डिपार्टमेंट कुठले तुम्ही आहेत. जॉबला नाही. सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतोय अशा रेशन सर्व कार्ड नियमांचं खूप जर महत्त्वाचं आहे तुमचं माझ्या पालन लाडक्या होत असेल बहिणींनो. तर तुमचं कारण नाव रेशन 100% कार्डवरती तुम्हाला यादीत असणार मोफत आहे. राशन लक्षात मिळत आहे. घ्या. आनंदाचा त्यामुळे शिरा कुणीही आणि घाबरून साडी वाटप जायचं हे होळीला काम म्हणजे नाही. 14 तारखेला आणि जर तुम्हाला ह्या अजूनही दोन्ही रेशन गोष्टी कार्ड मिळणार आहे. तुम्ही आजपासून update 10 केलं दिवसात नसेल, तुम्हाला ह्या केलेलं तिन्ही नसेल, गोष्टी तुमच्या तुमचे documents जवळ KYC असतील. झाले नसेल तर त्यातला करून पहिला घ्या. तर आता फेब्रुवारीचा कारण हप्ता मिळणार आहे. त्याच्याशिवाय सोबतच पुढे तुम्हाला तुमचं काम गॅस सिलेंडरचे होणारच 830 रुपये नाही. सुद्धा मिळणार आहे. आणि सर्व साडी आणि बहिणींना आनंदाची एकच दहा विनंती आहे तुम्हाला की होळीला आपल्या म्हणजे चॅनलला येत्या 8 सबस्क्राईब दिवसामध्ये करा. बघा हे तुम्हाला वाटप व्हिडिओ तर करणार आहे. आवडतात, त्यामुळे कोणी व्हिडिओ टेन्शन तुम्ही घेऊ नका. लाईक नाही करत, व्हिडिओवरती रेशन कमेंट्स कार्डची करत नाही. KYC कारण काय करून होतं, ठेवा. जोपर्यंत तुमचं तुम्ही काही बोलणार प्रश्न नाही असतील तर नक्की विचारा. तोपर्यंत सर्वात सरकारला प्रथम हा व्हिडिओ तुमचं जास्तीत म्हणणं जास्त काही लाडक्या कळणार बहिणींना नाही. शेअर करा. किती लाडक्या आणि बहिणींना पटकन पैसे आणि येतात, चॅनलला कुठल्या सबस्क्राईब करा. जिल्ह्यापासून बघा सुरुवात तुम्हाला होते, व्हिडिओ आवडतात हे त्यांना परंतु काही चॅनलला समजणार सबस्क्राईब नाही. करायचं त्यामुळे तुम्ही विसरू तुम्ही नका. जेवढं कमेंट व्हिडिओला एक सेक्शनमध्ये लाईक कमेंट करा. कराल की प्रश्न मला पैसे काय नाही असेल आले, असं तुम्हाला ते झालं, नक्की तसं विचारा. झालं, तेवढं त्यांना भेटूया पुढच्या नक्की व्हिडिओमध्ये मित्रांनो. मिळेल माहिती. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये जय तोपर्यंत जय महाराष्ट्र. महाराष्ट्र.